नमस्कार. फुटबॉलच्या या महाकुंभामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचे सामने, काल झालेले सामने या सगळ्यांसंदर्भात आज आपण या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे माझी सहकारी तेजश्री आणि विवा फुटबॉल मॅगझिनचे संपादक आशिष पेंडसे सर. या दोघांसोबत अनेक गप्पा मारायच्या आहेत, अनेक चर्चा करायच्या आहेत. मात्र आजच्या सामन्यांबाबत आणि कालच्या सामन्यांबाबत काही अपडेट्स आहेत त्या जाणून घेणार आहोत. ग्रुप डी मधील रोमहर्षक सामन्यामध्ये अमेरिकेनं ऑस्ट्रेलियाचा 2-0 पराभव केलेला आहे. अमेरिकेच्या वेगानं केलेल्या खेळापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला. या सलग दुसऱ्या विजयासह अमेरिकेनं स्पर्धेच्या नॉकआउट फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. अमेरिकेचा स्टार खेळाडू क्रिस्टियन प्युलिसिक दुखापतीमुळे बाहेर असूनही अमेरिकेनं सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड ठेवली. अमेरिकेच्या फॉलारिन बागलोननं दिलेल्या पासचा बचाव करताना ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन बर्गेसकडून ओन गोल झाला, ज्यामुळे अमेरिकेला 1-0 अशी आघाडी मिळाली. पहिल्या हाफच्या समाप्तीपूर्वी डिफेंडर अलेक्स फ्रीमननं शानदार हेडर करत अमेरिकेची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. हा गोल वारच्या तपासणीनंतर वैध ठरवण्यात आलाय. ग्रुप सी मधील सामन्यात मोरोक्कोनं स्कॉटलंडचा 1-0 पराभव केलाय. मॅसेच्युसेट्समधील बोस्टन स्टेडियमवर हा रंजक सामना झाला. मोरोक्कोच्या इस्माईल सायबारी यानं सामन्याच्या अवघ्या 71व्या सेकंदाला पहिला आणि एकमेव गोल केला. हा गोल ब्राहिम दियाजच्या उत्कृष्ट पासवर करण्यात आला. हा गोल या विश्वचषकातील आतापर्यंतचा सर्वात वेगवान गोल ठरलेला आहे. मोरोक्कोनं संपूर्ण सामन्यात 60% बॉल पोझिशन राखले आणि त्यांचा बचाव अवैध ठेवत स्कॉटलंडला बरोबरी करण्याची एकही संधी दिली नाही. अमेरिकेतील फिलाडेल्फिया स्टेडियमवर सध्या ग्रुप सी मध्ये ब्राझील आणि हैती या दोन्ही संघादरम्यान सामना सुरू आहे. या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 आघाडी घेतलेली आहे. सामन्याच्या 23व्या मिनिटाला मॅथ्यूज कुन्हानं गोल करत ब्राझीलला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 36व्या मिनिटाला पुन्हा एकदा उत्कृष्ट खेळ करत पुन्हाने सामन्यातील स्वतःचा दुसरा आणि संघाचा दुसरा गोल नोंदवलेला आहे. पहिल्या हाफच्या इंजुरी टाईममध्ये स्टार फॉरवर्ड विनिशियस ज्युनियरनं उत्कृष्ट गोल करत ब्राझीलची आघाडी 3-0 अशी भक्कम केलेली आहे.